नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, प्रवीण अकॅडमीत आपलं स्वागत. बघा, स्पर्धा परीक्षेच्या संदर्भात कोणताही प्रॉब्लेम येत असेल तर मला 7410009900 या नंबरवर कॉल करून तुमच्या शंका विचारू शकतात. मित्रांनो, प्रवीण अकॅडमीमध्ये एमपीएससी असेल, यूपीएससी असेल, बँकिंग असेल, वेगळ्या प्रकारच्या सरळ सेवा असतील, अशा सर्व एक्झामचं ऑनलाईन ऑफलाईन मार्गदर्शन केलं जातं. मी नाशिक या शहरामध्ये शिकवतो. मित्रांनो, ज्या लोकांना नाशिकमध्ये येऊन अभ्यास करायचा आहे तुमचं स्वागत आहे. मित्रांनो, ऑनलाईन मध्ये तर तुम्हाला आपल्याकडे बरेच कोर्सेस उपलब्ध आहेत. काही कोर्सेस परचेस करायचे असतील तर प्रवीण अकॅडमीचं ऍप्लिकेशन डाउनलोड करा. महत्त्वाचा टॉपिक डिस्कस करा मित्रांनो. आज आपल्या भारताची महान अशी धरोहर शिकणार आहोत आपण. 1857चा उठाव. 1857च्या उठावाच्या बाबतीत आज जे काही आहे ते सर्व परीक्षेच्या दृष्टिकोनातून काय करा मित्रांनो शिकणार आहोत. बघा, आधुनिक इतिहासाची सुरुवात येथून होते. आधुनिक इतिहासाची सुरुवात ही 1857च्या उठावापासून होते. काही इतिहासकार ही औरंगजेबच्या मृत्यूनंतर मानतात, मात्र काही इतिहासकार ही 1857च्या उठावानंतर सुरुवात होते. बघा मित्रांनो, अतिशय सोपं आहे. ऍक्च्युअली इश्यू काय झालाय बघा, एकदम काही गोष्टी लक्षात ठेवणं सोपं आहे. बघा, काय झालं होतं, औरंगजेबचा मृत्यू झालाय 1707 मध्ये. औरंगजेब ढगात केव्हा गेलाय? 1707. औरंगजेबचा मृत्यू, ठीक आहे, औरंगजेबचा मृत्यू केव्हा झालाय? 1707 मध्ये. ठीक आहे, औरंगजेबचा मृत्यू 1707 मध्ये झाला. आणि काय झालं, त्याच्या मुलाने ऍक्च्युली अहमदनगर मध्ये झालेला होता. नगरमध्ये औरंगजेबचा काय झाला होता? मृत्यू झाला होता. मात्र मुलांमध्ये सत्ता संघर्ष निर्माण झाला. मुलांमध्ये काय निर्माण झाला? सत्ता संघर्ष निर्माण झाला. जशी करणी तशीच भरणी, जसं पेरावं तसं उगवतं. सो त्याच्यामुळं औरंगजेबने जसं पेरलं होतं तसंच उगवलं. मुलांनी त्याचे दोन तुकडे केले. मेल्यानंतर औरंगजेबचे किती तुकडे केले होते? दोन तुकडे केले होते. अर्धा तुकडा वेगळ्या जागेवर पुरला, अर्धा तुकडा वेगळ्या जागेवर पुरला. म्हणजे औरंगजेबच्या दोन कब्र आहेत मित्रांनो. औरंगजेबच्या किती कब्र आहेत? दोन कब्र आहेत. एक कब्र आहे मित्रांनो खुलताबादला, एक कब्र कुठे आहे? खुलताबादला. आणि एक कब्र आहे अहमदनगरला. औरंगजेबच्या किती कब्र आहेत मित्रांनो? दोन कब्र आहेत. लक्षात ठेवायचंय. या वर्षी परीक्षेच्या दृष्टिकोनातून औरंगजेबच्या या कब्र काय करायच्या आहेत? लक्षात ठेवायच्या आहेत. तुम्ही म्हणाल काय गरज आहे लक्षात ठेवण्याची? आताच MIMचा चीफ असदुद्दीन ओवैसीचा तो लहाना भाऊ आताच औरंगजेबच्या खुलताबादच्या कब्रवर जाऊन आलेला होता. आणि तो मोठा महाराष्ट्रामध्ये राजकीय वाद गुंतला होता. बरोबर आहे. सो सांगायचा उद्देश काय मित्रांनो, की औरंगजेबच्या दोन कब्र यावर्षी परीक्षेच्या दृष्टिकोनातून काय करायचे आहेत? लक्षात ठेवायचे आहेत. त्याच्यानंतर एक्झॅक्टली 50 वर्षानंतर, 1707 पासूनच्या 50 वर्षानंतर, एक्झॅक्टली 50 वर्षानंतर इंग्रजांनी भारताच्या विरोधात पहिला उठाव केला, पहिला युद्ध केलं. इंग्रजांनी भारताच्या विरोधात पहिला युद्ध केलं. किती वर्षानंतर मित्रांनो? एक्झॅक्टली 50 वर्षानंतर 1757. कशाचा आकडा सांगतोय मी? 1757. आणि 1757 ला घडली मित्रांनो प्लासीची लढाई. काय घडली मित्रांनो? प्लासीची लढाई घडली. 1757 नंतर काय घडली मित्रांनो? प्लासीची लढाई घडली. आणि तिथून 100 वर्षामध्ये पूर्ण इंग्रजांनी संपूर्ण भारत जिंकला. आणि त्यांच्या विरोधात सर्वात मोठा उठाव जो सुरू झाला तो 1857चा उठाव सुरू झाला. सो या 3 तारखा आता स्टार्टिंगला मी तुम्हाला सांगितल्या, लक्षात ठेवायचे. मी तुम्हाला पुढे अफलातून तारखा सांगेन, अफलातून कन्सेप्ट सांगेन. मित्रांनो बनत राहा. बघा, पहिली गोष्ट 1707 औरंगजेबचा मृत्यू, औरंगजेबच्या कब्र. या वर्षी परीक्षेच्या दृष्टिकोनातून दोन कब्र महत्वाचे आहेत. त्याच्यानंतर तिथून 50 वर्षानंतर जे मुघल होते ते कमजोर झाले आणि इंग्रजांनी भारतावर पहिल्या राजावर अटॅक केला होता 1757. प्लासीची लढाई. प्लासीची लढाई नंतर शिकणार आहोत मित्रांनो. आणि तिथून 100 वर्षानंतर इंग्रजांनी संपूर्ण भारत जिंकला. आणि 100 वर्षामध्ये इंग्रजांनी भारत जिंकल्यानंतर 1857चा काय झाला? उठाव झाला. चला, नाव टाकायचं मित्रांनो. मग 1857च्या उठावाच्या बाबतीत आपण डिस्कस करायला सुरुवात करणार आहोत. पहिल्यांदा काही तारखा, 4-5 तारखा ज्या 1857च्या उठावाच्या बाबतीत आहेत त्या डायरेक्ट पाठ झाल्या पाहिजे मित्रांनो. काय झाल्या पाहिजे? पाठ झाल्या पाहिजे. बघा मित्रांनो, 1857च्या उठावाच्या बाबतीत काही तारखा आहेत मित्रांनो, पाठ झाल्या पाहिजे. आता हे थोडस सोडून द्या मित्रांनो, मी हे लिहून देतो. हा, आता 1857च्या उठावाचे पहिले हुतात्मा जर तुम्ही म्हणाल तर मंगल पांडे. 1857च्या उठावाचे पहिले हुतात्मा म्हणाल तर मंगल पांडे. आता बघा मित्रांनो काय घडलं, ऍक्च्युअली इश्यू काय घडला मित्रांनो, बघा लक्ष द्या. काय झालं? 29 मार्च 1857 पहिली तारीख मित्रांनो. कोणती तारीख? 29 मार्च 1857. ठीक आहे, 29 मार्च 1857 पहिली तारीख. या दिवशी काय घडलं मित्रांनो? बराकपूर छावणी होती. कुठली छावणी होती? उत्तर प्रदेशमध्ये बराकपूर छावणी होती. आणि या बराकपूर छावणीमध्ये इनफिल्ड बंदुकीचं प्रशिक्षण सुरू झालं. कोणत्या बंदुकीचं प्रशिक्षण सुरू झालं? इनफिल्ड ही बंदुकीचं प्रशिक्षण सुरू झालं. ठीक आहे, ऍक्च्युअली बंदुकी बरोबर आज जर बघाल तर तुम्हाला तिच्या बरोबर कारतूस येतं. कधीतरी गुगलला जाऊन सर्च करा की हाऊ टू रन द गन. बरोबर आहे, तर तुम्हाला सापडेल. गोळी पुढे का जाते? काय कारण तिच्या मागे बारूद असतो. तिच्या मागे काय असतो मित्रांनो? बारूद असतो. पण पूर्वीच्या काळी बारूद कसा, आज बंदूक आणि बारूद एकत्र येतो, बुलेट एकत्र येते. बरोबर आहे, त्याला आज पण कारतूसच म्हणतात. कारतूस प्रकरण सुरू झालं. मात्र पूर्वी काय असायचं? बंदूक वेगळी असायची,
बंदूक काय असायची मित्रांनो, वेगळे म्हणजे गोळी वेगळी असायची आणि तिचं काडतूस काय असायचं, वेगळं असायचं. तर काय करावं लागायचं, ते काडतूस दाताने तोडून ती जी दारू असायची ती बंदुकीत भरावी लागायची, वरून ठोसावी लागायची आणि मग गोळी भरून लोड करावी लागायची, अशी पद्धत होती. मात्र ती बंदुकीसाठी जी दारू लागायची, जी गन पावडर म्हणूया आपण, जी गन पावडर लागायची मित्रांनो, ती त्या काळात तर प्लास्टिक नव्हतं, प्लास्टिकचं इन्व्हेन्शन पण झालेलं नव्हतं. तर मग ती आणि खूप जास्त पाऊस पडायचा आणि ती जी दारू असते, आज आपल्या फटाकड्याची दारू म्हणूया आपण त्या भाषेत, तर ती दारू जर पावसात भिजली तर ती काही कामात येणार नाही. म्हणून ती दारू सिक्युअर ठेवण्यासाठी गायीच्या आणि डुकराच्या चरबींपासून पिशव्या बनवायला काय केली, सुरुवात केली. गायी आणि डुकराच्या चरबींपासून पिशव्या बनवायला सुरुवात केली. ती दाताने फोडायची, त्या बंदुकीत टाकायची, वरून ठोसायचा, बंदूक लोड करायची आणि मग फायर करायची. अशा पद्धतीने काय झाली मित्रांनो, सुरुवात झाली. मात्र काय झालं की जी गाय आणि डुकराची चरबी होती, महत्वाचं काय होतं, गाय आणि डुकराची चरबी होती, या दोन गोष्टी. आणि गाय हिंदूंसाठी खूप पवित्र असते हे माहित आहे. आणि डुक्कर जर बघाल तुम्ही तर डुक्कर जे असतं ते मुसलमानांना निषेध असतं. मुसलमानांचा काय असतो मित्रांनो, निषेध असतो. म्हणून मंगल पांडेने सांगितलं की मी बंदूक वापरणार नाही, मी ती काडतूस वापरणार नाही. आणि या हातापाईमध्ये एक प्राध्यापक लेफ्टनंट बॉग नावाचा एक अधिकाऱ्याचा मृत्यू झाला. कोणाचा मृत्यू झाला, लेफ्टनंट बॉग या अधिकाऱ्याचा काय झाला, मृत्यू झाला. ठीक आहे. आणि मग तुम्हाला माहित असेल आर्मीत सर्व महत्वाचं असतं. आर्मीत एक गोष्ट महत्वाची नसते, ऑर्डर फॉलो न करणं हे कधी सांगत नाही. पहिली गोष्ट, वरिष्ठांनी या सिनियरने जो निर्णय दिला तो फॉलो करावा लागतो, जो सांगितलं ते काय करावं लागतं मित्रांनो, फॉलो करावं लागतं. मग जर लेफ्टनंट बॉक्सचा मृत्यू झाल्यानंतर 29 मार्च 1857 ला मंगल पांडेला जेल झाली. पकडून घेतलं, त्यांचं हत्यार जमा केलं आणि जेल झाली. पुढच्या 8 एप्रिलला मंगल पांडेंना काय झाली मित्रांनो, फाशी झाली. केव्हा मंगल पांडेंना फाशी झालेली आहे, 8 एप्रिल 1857. 8 एप्रिल 1857 ला मंगल पांडेंना काय झाली, फाशी झाली. दुसरी तारीख महत्वाची आपल्याला परीक्षेच्या दृष्टिकोनातून. किती तारीख महत्वाची मित्रांनो, दुसरी तारीख महत्वाची आहे. 8 एप्रिल 1857 मंगल पांडेंना काय झाली मित्रांनो, फाशी झाली. पहिली तारीख लिहिली मित्रांनो, 29 मार्च 1857. बराकपूर छावणीमध्ये प्रशिक्षण भरलं होतं. कशाचं प्रशिक्षण भरलं होतं, इनफिल्ड बंदुकीचं प्रशिक्षण भरलं होतं. मंगल पांडेने इनफिल्ड बंदूक वापरण्यास नकार दिला, कारण की त्याची जी चरबी काडतूस होतं ते डुकराच्या आणि गायीच्या चरबीपासून बनवलेलं होतं. आणि मंगल पांडे हे ब्राह्मण होते, बरोबर आहे की नाही. सो मंगल पांडेंना फाशी झाली होती. त्याच्यानंतर त्यांना जेल झाली. जेल झाल्यानंतर 8 एप्रिल 1857 ला मंगल पांडेंना काय झाली मित्रांनो, फाशी झाली. आता मंगल पांडेंना ज्या वेळेस फाशी झाली, या काळामध्ये एक किस्सा घडला. या काळामध्ये म्हणजे 29 मार्च पासून ते 8 एप्रिल पर्यंत एक किस्सा घडला. ज्यावेळेस मंगल पांडे जेलमध्ये होते, इंग्रजांच्या जेलमध्ये मंगल पांडे होते, अशा वेळेस काय झालं, इंग्रजांनी काय केलं, गव्हाच्या पिठामध्ये गायीच्या आणि डुकराच्या हाडांचा चुरा करून बारीक पेस्ट करून ती गव्हाच्या पिठामध्ये मिक्स केली आणि पूर्ण बराकपूर गावामध्ये वाटली. आणि एक दिवशी, आता ही घटना किती सत्य आहे किती असत्य आहे हा इतिहासकारांचा संशोधनाचा विषय. मला तरी असं वाटतं की ही घटना तेवढी सत्य नसावी. त्याच्या मागचं कारण सांगतो. आणि एक कामगार, मंगल पांडे ब्राह्मण होते जातीने, आणि एक कामगार, एक साधा शिपाई मंगल पांडेंना जेलमध्ये असताना पाणी द्यायला गेला. दलित शिपाई पाणी द्यायला गेला. मंगल पांडेने त्याच्या हातून पाणी पिणं नाकारलं. पाणी पिणं काय केलं, नाकारलं. आणि सांगितलं की मी ब्राह्मण आहे, मी तुमच्या हाताने काय पिणार नाही, पाणी पिणार नाही. तेव्हा तो जो दलित व्यक्ती होता त्याने मंगल पांडेंना समजून सांगितलं की साहेब, म्हणे ब्राह्मण काय करता, अख्ख्या बराकपूर गावाने डुकराची आणि गायीच्या चरबीने हे खाल्लेलं आहे, पीठ खाल्लेलं आहे, ठीक आहे, आणि तुम्ही साधा माझ्या हाताने पाणी पित नाही. ही गोष्ट इतर सैनिकांच्या कानावर पडली. आता ही गोष्ट इतिहासकार मानतात, पण मला नाही वाटत की मंगल पांडेंनी असं छूत अछूत नावाचा जो प्रकार असतो तो केला असेल. कारण की इंग्रजांच्या काळामध्ये जेव्हा एखादा इंग्रज अधिकारी आणि इंग्रज सैनिक आणि भारतीय सैनिक युद्धामध्ये जेव्हा जखमी व्हायचे, तेव्हा इंग्रज सैनिकांना वेगळी ट्रीटमेंट दिली जायची, भारतीय सैनिकांना वेगळी ट्रीटमेंट दिली जायची. इंग्रज भारतीयांची छूत असूत या उच्च नीच असा भेदभाव करत, मग भारतीय ब्राह्मण दलितांशी असं करतील, मंगल पांडे असं करतील, मला या गोष्टीवर विश्वास नाही. हा इतिहास, कारण की तुम्हाला माहित असेल इतिहास जो लिहिला गेलाय मोस्टली ही लेफ्टिस्ट आयडियोलॉजी त्या काळामध्ये, डाव्या विचारसरणीने हा मोठ्या प्रमाणात इतिहास, आज पण इतिहासामध्ये डावी विचारसरणीचा मोठा दबदबा आहे. तर डाव्या विचारसरणीने लिहिला आणि त्यांनी आपल्या दृष्टिकोनातून त्या गोष्टी काय केल्या, मॅनेज केल्या. ठीक आहे, बघा मग महत्वाची ती घटना नाहीये. पुढचं महत्वाचं आहे की 29 मार्चला काय झालं. 29 मार्चला बराकपूर छावणीमध्ये कांड झाला. मंगल पांडेने बंदूक वापरण्यास नकार दिला आणि त्याच्यानंतर पुढचं महत्वाचं म्हणजे 8 एप्रिल 1857 ला मंगल पांडेंना काय झाली, फाशी झाली. 8 एप्रिल 1857 मंगल पांडेंना काय झाली मित्रांनो, फाशी झाली. आता मंगल पांडेंना फाशी झाल्यानंतर पुढची तारीख महत्वाची आहे.
8 एप्रिल 1857 मंगल पांडेंना फाशी झाली. आणि 1857च्या उठावाचे पहिले हुतात्मा, पहिला शहीद व्यक्ती कोणाला मानलं जातं तर मंगल पांडेंना मानलं जातं. त्याच्यानंतर पुन्हा 6 मे 1857 पुढची तारीख परीक्षेच्या दृष्टिकोनातून महत्वाची आहे. आपल्याला परीक्षेच्या दृष्टिकोनातून पुढची तारीख काय मित्रांनो महत्वाची आहे. ठीक आहे, पुढची तारीख परीक्षेच्या दृष्टिकोनातून काय मित्रांनो महत्वाची आहे. ठीक आहे, तर पुढची तारीख बघा काय म्हटली, एक लक्ष द्या 5 मिनिटं. पुढची तारीख बघा परीक्षेच्या दृष्टिकोनातून थोडीशी महत्वाची आहे. ओके, सो पुढच्या तारखेला 6 मे 1857 पुन्हा सैनिकांचं काय भरलं, पुन्हा परेड घेतली आणि सैनिकांना सांगितलं तुम्ही काय करा बंदूक वापरा. तारीख पुढची काय महत्वाची, 6 मेला पुन्हा सैनिकांना सांगितलं तुम्ही बंदूक वापरायला काय करा सुरुवात करा. मात्र सर्व सैनिकांनी नकार दिला. सर्व सैनिकांनी काय दिला नकार दिला. आता एकाला तर जेल होऊ शकते, एकाला तुम्ही बघाल तर जेल होऊ शकते, एकाला बघाल तर तुम्ही हे होऊ शकतं, काय होऊ शकतं फाशी दिली जाऊ शकते. पूर्ण बटालियन जर म्हणत असेल बगावत पे उतर आई, पुरी बटालियन अगर बगावत पे उतर आई तर त्यांना फाशी देणं अवघड जाईल. तर सर्वांना जेल दिली, सर्वांना काय जेलमध्ये पाठवलं. जेवढे सैनिकांनी बंदूक वापरण्यास नकार दिला 6 मेच्या दिवशी सर्वांना जेलमध्ये पाठवलं. आणि हे सैनिक 4 दिवस जेलमध्ये राहिले. किती दिवस जेलमध्ये राहिले 4 दिवस जेलमध्ये राहिले. आणि 10 मेला किती मेला 10 मेला 1857ला सर्व सैनिक जेल तोडून बाहेर पळाले. सर्व सैनिक काय केले जेल तोडून बाहेर पळाले आणि दिल्लीकडे निघाले. कुठे निघाले मित्रांनो दिल्लीकडे निघाले. आणि दिल्लीकडे जसे निघाले तर 12 मे 1857ला दिल्लीत पोहोचले. 12 मे 1857ला कुठे पोहोचले मित्रांनो दिल्लीत पोहोचले. बहादूरशाह जो नवाब होता भारताचा, याला भारताचा सम्राट घोषित केलं. त्याला जफर ही पदवी दिली. कोणती पदवी दिली होती जफर ही पदवी दिली. आणि 1857च्या उठावाला काय झाली सुरुवात झाली. 1857च्या उठावाला काय झाली मित्रांनो सुरुवात झाली. आता बघा ज्यावेळेस 1857च्या उठावाला सुरुवात झाली मग पुढे काय घडलं. मात्र सर्व राजांनी आपली तारीख ठरवली होती 31 मे. सर्व राजांनी आपली तारीख काय ठरवली होती, उठावाची तारीख काय ठरवली होती मित्रांनो सर्व राजांनी 31 मे. मात्र सैनिकांनी त्याच्या आधीच काय केला उठाव काय केला सुरू करून दिला. ही राजांची तारीख आहे. ज्या ज्या राजाचं राज्य गेलं होतं अशा सर्व राजांनी तारीख ठरवली होती 31 मे 1857 ही उठावाची काय ठरवली होती मित्रांनो तारीख ठरवली होती. आणि आता मग 4 शब्द महत्वाचे, 4 तारखा महत्वाच्या आहेत आपल्याला परीक्षेच्या दृष्टिकोनातून, बरोबर आहे की नाही. आता पहिली तारीख आपण काय बघितली मित्रांनो पाठ पाहिजे. या तारखा काय पाहिजे मित्रांनो पाठ पाहिजे. पहिली तारीख आपण काय बघितली मित्रांनो 29 मार्च. पहिली तारीख काय बघितली मित्रांनो 29 मार्च, बरोबर आहे, ज्या दिवशी मंगल पांडेने नकार दिला. पुढची तारीख बघितली मित्रांनो आपण 8 एप्रिल. पुढची तारीख काय बघितली 8 एप्रिल, ज्या दिवशी मंगल पांडेंना काय झाली फाशी झाली. त्याच्यानंतर पुढची तारीख बघितली मित्रांनो आपण 6 मे, ज्या दिवशी इतर सैनिकांनी काय दिला नकार दिला होता. 1857ला इतर सैनिकांनी काय दिला होता मित्रांनो नकार दिला होता, बरोबर आहे. त्याच्यानंतर पुढची तारीख बघितली मित्रांनो आपण 10 मे, ज्या दिवशी सैनिक जेल तोडून बाहेर पळाले. ज्या सैनिकांना 6 मेला जेल झाली होती ते सर्व सैनिक जेल तोडून बाहेर पळाले आणि 10 मेच्या दिवशी दिल्लीकडे निघाले. कुठे निघाले मित्रांनो दिल्लीकडे निघाले. बराकपूरहून मेरठहून दिल्लीला पोहोचण्यासाठी 2 दिवस लागले. 12 मेला दिल्ली पोहोचले. कुठे पोहोचले 12 मेला दिल्ली पोहोचले. बहादूरशाहला जफर ही पदवी दिली आणि 1857च्या उठावाला काय झाली सुरुवात झाली. 1857च्या उठावाला काय झाली मित्रांनो सुरुवात झाली. कळतंय मला काय म्हणायचंय. ओके, 1857च्या उठावाला काय झाली मित्रांनो सुरुवात झाली. क्लिअर इथपर्यंत काही डाऊट नाही. बरं, मग जर 1857च्या उठावाला सुरुवात झाल्यानंतर राजा महाराजांनी तारीख काय ठरवली होती. राजा महाराजांनी तारीख ठरवली होती मित्रांनो 31 मे. राजा महाराजांनी काय तारीख ठरवली होती, ज्या ज्या लोकांचं राज्य गेलं होतं त्या सर्व लोकांनी उठावाची तारीख काय ठरवली होती 31 मे. आणि एक राजा दुसऱ्या राजाला माहिती पोहोचवण्यासाठी कमळ आणि भाकर या गोष्टींचा वापर करायचा. कमळ आणि भाकर आपल्या दूतकडे पाठवून एक राजा दुसऱ्या राजाला काय प्रोव्हाइड करायचा संदेश प्रोव्हाइड करायचा. काय प्रोव्हाइड करायचा संदेश. आता बघा सुरुवात करूया. मग या 4 तारखा झाल्यानंतर आता 1857च्या उठावाची व्याप्ती कशी कशी झाली त्या बाबतीत चर्चा करूया. आता बघा बहादूरशाहच्या नावाला होतं खरी सत्ता ही बख्तार खाँकडे होती. कारण की बहादूरशाह म्हातारा होता, त्याच्या हातात पूर्ण सत्ता नव्हती. ठीक आहे, तर पूर्ण सत्ता कोणाच्या हातात होती बख्तार खाँच्या हातात होती. दिल्लीचं खरं नेतृत्व कोणाच्या हातात होतं मित्रांनो बख्तार खाँच्या हातात होतं. कोणाच्या हातात होतं बख्तार खाँच्या हातात होतं. आणि बख्तार खाँने 10 लोकांची एक संघटना तयार केली होती. 10 लोकांची संघटना तयार केली होती. ही संघटनाच पूर्ण उठावाचं नेतृत्व निर्णय घ्यायची. 10 लोकांची संघटना होती. या संघटनेमध्ये 6 सैनिक होते आणि 4 नागरिक होते. उठावामध्ये 6 सैनिक होते आणि 4 काय होते मित्रांनो नागरिक होते. हे 10 लोक उठावाच्या बाबतीत जो काही निर्णय असेल, युद्धाच्या बाबतीत जो काही निर्णय असेल तो निर्णय काय घेतला जात होता. चलायचं मित्रांनो पुढे. आता मग पुढे घडलं काय
की आता वेगवेगळ्या जागेवर उठावाला सुरुवात झाली, सर्व लोक उठाव करू लागले. आणि हे जर तुम्ही बघाल तर ही बाई, या बाईवर एमपीसीचं असेल, वेगवेगळ्या स्पर्धा परीक्षेचं असं खूप जास्त प्रेम आहे. या आहेत बेगम हजरत महल. ठीक आहे, लखनौच्या राणी काय आहेत? बेगम हजरत महल. असं एकही वर्ष जात नाही की यांच्यावर प्रश्न येत नाही बेगम हजरत महलवर. ठीक आहे, मी तर एवढे प्रश्न पाहिलेत या बाईवरती की बेगम हजरत महल वरती खूप प्रश्न आजपर्यंत आयोगाने काय केलेले आहेत? विचारलेली आहेत. ठीक आहे, आता यांच्या काय होत्या, यांचा जो मुलगा होता, आता जे या ऍक्च्युली बेसिकली अवध राजाच्या राणी होत्या, अवधच्या राणी होत्या. कुठल्या राणी होत्या या? अवधच्या राणी होत्या. अवधची राजधानी होती मित्रांनो आजचं लखनौ. आजचं काय आहे? लखनौ. अवधच्या काय होती? राजधानी होती. आणि 1856 मध्ये डलहौसीने अवध जिंकून घेतलं म्हणण्यापेक्षा खालसा केलं. आणि अवधला खालसा करण्याचं कारण काय सांगितलं होतं? की अवधचा राजा चांगला कारभार करत नाही. अवध खालसा करण्यामागचं कारण काय होतं मित्रांनो? अवधचा राजा खालसा करत म्हणजे चांगला कारभार करत नाही. येते लक्षात? मग अवध विश्वासघाताने जिंकलं होतं. ऍक्च्युली तसं पाहायला गेलं म्हणजे तुम्ही जर इतिहास चांगला समजून घ्याल, तुम्हाला काही बारीक सारी गोष्टी मी समजून सांगतो, त्यावर तुम्हाला कळेल की काय मित्रांनो माहितीये का, की पहिल्यांदा अवध खऱ्या अर्थाने इंग्रजांनी सर्वप्रथमच जिंकलं होतं 1764 मध्ये. जेव्हा बक्सरचं युद्ध आपण पुढे शिकणार आहोत तेव्हाच इंग्रजांनी अवध जिंकून टाकलं होतं. मात्र अवधला सोडून दिलं, बफर स्टेटचा दर्जा दिला. बफर स्टेट काय असतं, कशी कन्सेप्ट असते, पुढे आपण ते डिस्कस करू. पण लक्षात ठेवा, अवधची राणी बेगम हजरत महल, कधी कधी लखनौची राणी बेगम हजरत महल वर येतं. आता या लखनौच्या राणी बेगम हजरत महल होत्या. त्यांनी आपला मुलगा बिजरिस कादिर, बिजरिम नाहीये, बिजरिस कादिर, काय नाव आहे त्याचं? बिजरिस कादिर याला नवाब घोषित केलं, कारण की याचं राज्य केलं होतं. आणि या बेगम हजरत महलचं जे राज्य होतं तिथे समांतर सरकार चाललं, पॅरलल गव्हर्नमेंट चाललं. म्हणजे बेगम हजरत महलच्या उठावामध्ये अर्धे हिंदू होते आणि अर्धे कोण होते? मुसलमान होते. बेगम हजरत महलच्या उठावामध्ये कोण होते मित्रांनो? अर्धे हिंदू होते आणि अर्धे काय होते? मुसलमान होते. या सर्व लोकांनी लखनौमध्ये इंग्रजांच्या विरोधात काय केला? उठाव केला. या सर्व लोकांनी लखनौमध्ये इंग्रजांच्या विरोधात काय केला? उठाव केला. मग तुम्हाला काय लक्षात ठेवायचं? अवध म्हटलं की 1856 इंग्रजांच्या ताब्यात गेलं. त्याच्यानंतर लखनौ अवधची राजधानी होती. बिजरिस कादिर अवधचा राजा होता आणि बेगम हजरत महल त्याची आई होती. क्लिअर मॅटर? यांनी 1857 उठावात काय घेतला? भाग घेतला. बघा, त्याच्यानंतर सर्वात महत्वाचं पुढचं जे नाव आहे आपल्याला, हे आहेत रोहिला खंडाचे पूर्वीचे शासक खान बहादूर. ठीक आहे, यांनी स्वतःला बरेलीचा राजा घोषित केला. तेच बरेली, झुमका किनारे, बरेली. ठीक आहे, तर मी ते कमेंट करतो, त्याच्या मागचं टेन्शन घेऊ नका. तर रोहिला खंडाचे पूर्वीचे शासक खान बहादूर यांनी स्वतःला बरेलीचा राजा घोषित केलं आणि आपल्या 40,000 सैनिकांसह सर्वात जास्त काळ या माणसाने काय दिला? इंग्रजांशी लढा दिला 1857च्या उठावामध्ये. मग पुढचं नाव महत्वाचं आपल्याला, रोहिला खंड. रोहिला खंड म्हटलं की तुमच्या डोळ्यासमोर आले पाहिजे खान बहादूर. कोण आलं पाहिजे? खान बहादूर. आणि कुठला? बरेली. कुठं? कधी कधी रोहिला खंड येणार, कधी कधी रोहिला खंड येणार किंवा बरेली येणार. तर खान बहादूर सर्वात जास्त सैनिक यांच्याकडेच होते. जेवढे सैनिक दिल्लीकडे नव्हते तेवढे सैनिक बरेलीकडे होते. 40,000 जवळजवळ सैनिक होते आणि सर्वात जास्त काळ या माणसाने काय दिलाय? इंग्रजांच्या विरोधात लढा दिलेला आहे. पुढचं महत्वाचं नाव म्हणजे बिहारमध्ये जगदीशपूर नावाचे, बिहारमध्ये जगदीशपूर मध्ये कोणी नेतृत्व केलं? कुंवर सिंगने. कोणी नेतृत्व केलं? कुंवर सिंगने. आणि कुंवर सिंग सर्वात वयस्कर होते. 1857च्या उठावातला सर्वात वयस्कर नेता कोणी असेल तर ते होते कुंवर सिंग. कोण होते मित्रांनो? कुंवर सिंग. आणि कुंवर सिंगने जगदीशपूरमध्ये, बिहारमध्ये जगदीशपूर एक छोटीशी रियासत होती, त्या रियासतीचं काय केलं मित्रांनो? नेतृत्व केलं. हा आहे कुंवर सिंग यांचा फोटो. ठीक आहे, आणि हे कुंवर सिंगांनी 1857 मध्ये जगदीशपूरचं काय केलं? नेतृत्व केलं. आपण पुढे प्रत्येकाच्या नेतृत्वाची एक यादी बनवणार आहोत. परीक्षेच्या दृष्टिकोनातून खूप महत्वाची यादी असेल, तिच्यावर पुन्हा पुन्हा प्रश्न आपल्याला विचारतात. आता उठावाचं अयशस्वीची कारण नंतरून करू. पहिल्यांदा महत्वाचे म्हणजे उठावाच्या हस्तांतराचे प्रकार पण नंतरून करू. महत्वाचं म्हणजे उठावाची केंद्र कुठं, कोणी उठाव केला, हे पहिले एकदा आपण डिस्कस करून टाकू. हे परीक्षेच्या दृष्टिकोनातून खूप महत्वपूर्ण आहे. पुन्हा पुन्हा याच्यावर काय येतो मित्रांनो? परीक्षेत प्रश्न येतो. सो दिल्लीमध्ये 1857च्या उठावाचं नेतृत्व कोणी केलं? दिल्लीमध्ये 1857च्या उठावाचं नेतृत्व कोणी केलं? तर खान बख्तार खान. कोणी केलं? खान बख्तार खान. क्लिअर मॅटर मित्रांनो? क्लिअर. त्याच्यानंतर कानपूरचं उठावाचं नेतृत्व नानासाहेब पेशवेंनी केलं होतं. ठीक आहे, याला कानपूर येणार, कधी कधी याचं नाव बिठूर पण येणार मित्रांनो. काय येणार? बिठूर. कारण की नानासाहेब पेशवे कुठे राहायचे? बिठूरला राहायचे. कारण की जेव्हा पुण्याहून काढून दिलं पेशव्यांना, तर त्यांना एक छोटंसं संस्थान दिलं होतं बिठूरला, कानपूर जवळ, आणि तिथे ते राहायचे. ठीक आहे,
बिठूरला राहायचे. सो नानासाहेब पेशव्यांनी कानपूर येथे 1857च्या उठावाचं काय केलं मित्रांनो, नेतृत्व केलं. या बाईवर पुन्हा पुन्हा प्रश्न येतो. आत्ताच आपण बघितलं बेगम हजरत महल कुठे, लखनौ. लखनौ, अवध असे शब्द येणार. यांनी 1857च्या उठावाचं नेतृत्व लखनौचं केलं. त्याच्यानंतर पुढचं जे नाव आहे बरेली, झुमका गिरारे, बरोबर आहे. तर खान बहादूर कुठे केलं, खान बहादूर यांनी बरेलीत 1857च्या उठावाचं नेतृत्व केलं. बिहार किंवा जगदीशपूर, बिहार किंवा जगदीशपूर, कुंवर सिंग यांनी 1857च्या उठावाचं नेतृत्व केलं. मी जे शांततेत सांगतोय हे पुन्हा पुन्हा परीक्षेत येतं. सो तुमचं काम आहे मित्रांनो 2 वेळा 3दा 4 वेळा हे काय करणं, लिहून टाकणं आणि वाचणं. पुढचा म्हणतोय फैजाबाद. फैजाबाद मध्ये 1857च्या उठावाचं नेतृत्व केलं मौलवी अहमदुल्ला. कुणी केलं मित्रांनो, मौलवी अहमदुल्ला. ठीक आहे. त्याच्यानंतर झाशी, तुम्हाला माहित असेल झाशी मैं मेरी झाशी नहीं दूंगी, राणी लक्ष्मीबाई, बरोबर आहे. यांचा आपण एक सेपरेट कंटेन्स करणार आहोत. अहलाबाद, आजचं इलाहाबाद म्हणा, इलाहाबाद किंवा अहलाबाद, लियाकत अली यांनी 1857चं काय केलं, उठावाचं नेतृत्व केलं. महाराष्ट्रावर पण आपण येणार आहोत मित्रांनो, महाराष्ट्रावर पण आपण येणार आहोत. पहिले भारताचे महत्वाचे ठिकाणं कव्हर करून घ्या. यादी या मित्रांनो, स्क्रीनशॉट घ्या. परीक्षेच्या दृष्टिकोनातून हा स्क्रीनशॉट खूप महत्वाचा आहे. माझी अपेक्षा आहे की तुम्ही व्हिडिओ पॉज करून हा स्क्रीनशॉट हे सर्व काय कराल मित्रांनो, लिहून टाकणार. पुढचा म्हणजे 1857च्या उठावामध्ये कोणी कुठं नेतृत्व केलं ते आपण डिस्कस करूया. ग्वाल्हेर, तात्या टोपे. 1857च्या उठावाचे पहिले हुतात्मा कोण आहेत मित्रांनो, पहिले हुतात्मा कोण आहेत मित्रांनो, तात्या हे आहेत कोण, मंगल पांडे. मात्र सर्वात शेवटी कोणाला फाशी देण्यात आली आहे, तात्या टोपेंना. ग्वाल्हेरचं नेतृत्व तात्या टोपेंनी केलं. आता हे तात्या टोपे आपल्या महाराष्ट्रीयन आहेत. जरी ग्वाल्हेरचं नेतृत्व करत असतील, आमच्या नाशिक जिल्ह्यातले आहेत. तात्या टोपेंचा जन्म जर तुम्ही बघाल तर येवल्याचा आहे मित्रांनो. तात्या टोपेंचा जन्म कुठला आहे, येवल्याचा आहे. आमच्या नाशिक जिल्ह्यातले तात्या टोपे. क्लिअर मित्रांनो. 1857च्या उठावाचं सेनापती ग्वाल्हेरचे, झाशीच्या राणीचे सेनापती, ठीक आहे, यांनी नेतृत्व केलं तात्या टोपेंनी. गोरखपूरमध्ये 1857, आता यांच्याबद्दल काय लक्षात ठेवायचं, सर्वात शेवटची फाशी 1857च्या उठावामध्ये कोणाला दिली गेली आहे, तात्या टोपेला दिली गेली आहे. सर्वात पहिली फाशी कोणाला दिली गेली आहे मित्रांनो, मंगल पांडेंना दिलेली. समजते मित्रांनो मी काय करतोय. पुढचं महत्वाचं म्हणजे गोरखपूरचं महत्वाचं नेतृत्व कोणी केलं, गजादर सिंग. कोणी केलंय, गजादर सिंगने केलंय. यादी महत्वाचे. फरुखाबादचं नेतृत्व केलंय मित्रांनो नवाब तफज्जल हुसेन. कोणी केलंय, नवाब तफज्जल हुसेन. पुढचं महत्वाचं नाव आहे सुलतानपूरमध्ये शहीद हसन यांनी नेतृत्व केलं 1857च्या उठावाचं. त्याच्यानंतर एक महत्वाचं म्हणजे संबळपूरमध्ये सुरेंद्रशाही यांनी नेतृत्व केलं. हरियाणामध्ये नेतृत्व केलंय मित्रांनो राव तुलाराम. हरियाणामध्ये कोणी नेतृत्व केलंय, राव तुलाराम यांनी नेतृत्व केलंय. मथुरामध्ये देवीसिंग यांनी नेतृत्व केलं. मेरठमध्ये उठाव झाला होता, उठावाला सुरुवात झाली होती ना, बरोबर आहे. कदम सिंग यांनी उठावाचं नेतृत्व केलं. हा स्क्रीनशॉट परीक्षेच्या दृष्टिकोनातून खूप महत्वाचा आहे. झाशीची राणी असेल, बेगम हजरत महल असतील, तात्या टोपे असतील, सुरेंद्रशाही असतील, राव तुलाराम असतील, देवीसिंग असतील, हे पुन्हा पुन्हा विचारलं जातं आणि परीक्षेच्या 1 दिवस आधी वाचून जायचा आहे हा डाटा किती दिवस आधी वाचून जायचा आहे, परीक्षेच्या 1 दिवस आधी वाचून जायचंय. आता तुम्हाला माहित असेल इंडस्ट्रियल इन्स्पेक्टरचा रिझल्ट लागला आहे आणि तुम्ही बघाल तर मी काल परवा व्हॉट्सअप फेसबुकला कमेंट पण केलेली आहे. ओव्हरऑल महाराष्ट्रात युपीएससीत पहिला युपीएससी म्हणण्यापैकी एमपीएससीत इंडस्ट्रियल इन्स्पेक्टर मध्ये ओव्हरऑल महाराष्ट्र ओबीसीत पहिले विद्यार्थी आपले आलेले आहेत. ठीक आहे, आपल्या क्लासचे स्टुडंट्स ओव्हरऑल महाराष्ट्रामध्ये प्रथम क्रमांक घेतलेला आहे. तुम्हाला मी कमेंट केलेली आहे, त्यांचा नंबर वगैरे उद्या परवा ते आपल्याकडे येणार आहेत. चला लक्षात आलं मित्रांनो. हा डाटा तुम्ही एकदा काय करायचा आहे, व्यवस्थित कव्हर करून टाकायचा आहे. हा डाटा तुम्ही एकदा काय करायचा आहे, व्यवस्थित लिहून काढायचा आहे. आता पुढे बघूया मित्रांनो काय म्हटलेलं आहे 1857च्या उठावाच्या बाबतीत. अजून काही महत्वाचे नाव आहेत आपल्याला. सागरमध्ये 1857च्या उठावाचं नेतृत्व कोणी केलं होतं, शेख रमजान. कोणी केलंय, शेख रमजान यांनी केलंय. सागर मला कमेंट करून सांगणार आहात सागर जिल्हा कुठे आहे, सागर हे ठिकाण कुठे आहे. ठीक आहे, गडमंडलामध्ये महत्वाचं नेतृत्व शंकरशाह आणि राजा ठाकूर प्रसाद यांनी केलेलं आहे. रायपूरमध्ये 1857च्या उठावाचं नेतृत्व नारायण सिंग यांनी केलं. रायपूरमध्ये कोणी केलं मित्रांनो, नारायण सिंगने केलं. मंदसौरमध्ये हुमायूनचा पोरगा फिरोजशाह याने केलेले. एवढे महत्वाचे ठिकाणं परीक्षेच्या दृष्टिकोनातून 1857च्या उठावाची काय आहेत मित्रांनो, महत्वाचे. तुम्हाला मला माहिती आहे सर्व डाटा एका जागेवर सापडत नाही, एका पुस्तकात सापडणार नाही. मी तुम्हाला अफलातून कन्सेप्ट सांगतोय. बऱ्याच गोष्टी तुम्हाला नवीन पाहण्यास मिळतील जे पुस्तकाच्या पलीकडे असतील. सो हा डाटा व्यवस्थित काय करायचा आहे मित्रांनो, लिहून काढायचा आहे. हा डाटा व्यवस्थित काय करायचा आहे, लिहून काढायचा आहे. काही डाऊट असेल तर मला कमेंट करा, काही हरकत नाही. ठीक आहे, चला लिहिलं मित्रांनो. आता 1857चा उठाव काही म्हणतात फेल झाला, काही म्हणतात आपल्याला नवीन प्रेरणा चेतना मिळाली,
असे काही शब्द वापरतात. मात्र 1857चा उठाव अयशस्वी झाला. भारताच्या दृष्टिकोनातून तो काय झाला? अयशस्वी झाला. कारण की इंग्रजांची सत्ता काय झाली नाही? इंग्रजांची सत्ता आपण उलटून टाकली नाही. इंग्रजांची सत्ता आपण उलटून टाकली नाही. मग 1857चा उठाव अयशस्वी होण्याचं कारण काय? बघा, पहिलं असं महत्वाचं कारण आहे की योग्य वेळेची प्रतीक्षा न करणे. हे 1857च्या उठावाचं एक नेतृत्व महत्वाचं कारण आहे. कारण की राजांनी कोणती तारीख ठरवली होती? राजांनी कोणती तारीख ठरवली होती मित्रांनो? 31 मे. राजांनी सांगितलं होतं की आपण सर्वांनी उठाव केव्हा करायचा आहे? 31 मेला करायचा आहे. केव्हा करायचा आहे? 31 मेला करायचा आहे. मात्र सैनिकांनी केव्हा चालू करून दिला? 10 मेला. सैनिकांनी केव्हा चालू करून दिला? 10 मेला. भारतातनं जेलमधनं निघाले. 12 मेला दिल्ली पोहोचले. दिल्ली इंग्रज जिंकून घेतली. बहादूर शाहला जफरी पदवी दिली. आपण आताच डिस्कस केलं. योग्य वेळेची काय केली नाही? प्रतीक्षा केली नाही. काही राजांचं इंग्रजांना समर्थन होतं. काही राजांचं इंग्रजांना काय होतं? समर्थन होतं. त्याच्यातले महत्वाचे राजा बघा काय? पटियाला. महत्वाचे राजा काय आहे? पटियाला. आता लक्षात ठेवा, हे परीक्षेच्या दृष्टिकोनातून पटियाला खूप महत्वाचं आहे. पटियाला परीक्षेच्या दृष्टिकोनातून काय आहे? महत्वाचं आहे. बघा, आता पटियालाच्या बाबतीत काय करायचं? हे भारतामध्ये जवळजवळ 552च्या आसपास राजे होते, संस्थानं होती. भारतात 552च्या आसपास संस्थानं होती. पुढे 1947 ची गोष्ट सांगतोय. आणि 552 संस्थानांना इंग्रजांनी एक ऑप्शन ठेवलं होतं. ज्यावेळेस भारत स्वातंत्र्य होत होता त्यावेळेस. लक्ष द्या, भारत स्वातंत्र्य होत होता त्यावेळेस 552 राजांसमोर इंग्रजांनी एक ऑप्शन ठेवलं होतं. 3 ऑप्शन ठेवले होते. एक तर तुम्ही भारतात सामील व्हा, एक तर पाकिस्तानमध्ये सामील व्हा, एक तर स्वतंत्र देश बनवा. प्रत्येकाची अपेक्षा काय होती? माझा स्वतंत्र देश असावा. प्रत्येकाची अपेक्षा काय होती? माझा स्वतंत्र देश असावा. आणि याच्यात सगळ्यात नालायक पोरगा कोणता असेल तर ते पटियाला. पटियालाचा राजाला काँग्रेसचा सक्त तिरस्कार होता. पटियालाचा राजाचं जगप्रसिद्ध स्टेटमेंट आहे, मी एका सैनिकाचा पोरगा आहे आणि मला माहिती आहे हे राज्य तलवारीच्या जोरावर कसं टिकून ठेवायचं. माझ्या राज्यात आंदोलन चालत नाही, सत्याग्रह चालत नाही, मी सरळ गोळी मारून देईल, असं कोणाचं म्हणणं होतं? पटियालाचं राजाचं म्हणणं होतं. आणि याच्यामुळे बाकीचे जे राजे होते, ठीक आहे, त्यांना पण थोडीशी मस्ती येत होती. मात्र सरदार वल्लभभाई पटेलने भारत रुपया माळेमध्ये एक एक मणी 552 पैकी 512 राजांना माळ ओवण्याचा काय केला होता? प्रयत्न केला होता. जो पटियाला असं राज्य आहे, ठीक आहे. त्याच्यानंतर इंग्रजांच्या सपोर्टला होता 1857च्या उठावाच्या वेळेस नाभा, ठीक आहे, जीद, नेपाळ आणि अफगाणिस्तान. हे जे राजे होते हे इंग्रजांच्या सपोर्टला होते. अजून एक महत्वाचं नाव पण आहे, ठीक आहे, ते पण आपण पुढे डिस्कस करूया. ते महत्वाचं नाव नाहीये, नाही तर उगीच कमेंट करून लोक मला सांगतील. ठीक आहे, महत्वाचा मुद्दा म्हणजे इंग्रजांनी या काळामध्ये सांप्रदायिकतेचा खेळ खेळला. इंग्रजांनी या काळामध्ये काय खेळला मित्रांनो? सांप्रदायिकतेचा खेळ खेळला. आता सांप्रदायिकतेचा खेळ कसा खेळला? बघा, पहिली गोष्ट समजून घ्या, महत्वाचं आहे. सांप्रदायिकतेचा खेळ कसा खेळला? इंग्रजांनी काय केलं? पूर्ण पंजाबमध्ये एक फरमान काढला बहादूर शाहच्या नावाने. दिल्लीचा राजा कोण होता? बहादूर शाह. बहादूर शाहच्या नावाने काय काढला? एक फरमान काढला. फरमान कळतं? ऑर्डर, फरमान, आदेश, अध्यादेश, आज म्हणूया फरमान काढला. काय होता फरमान? जर 1857चा उठाव यशस्वी झाला आणि मुघलांची सत्ता जर वापस आली तर पूर्ण शिखांचा शिरछेद करण्यात येईल, शिखांना मारून टाकण्यात येईल. पूर्ण शिखांना काय करण्यात येईल? मारून टाकण्यात येईल. आणि शीख ऑलरेडी घाबरून गेले. कारण की शीख, तुम्हाला एक गोष्ट, त्याच्या आधी एक गोष्ट लक्ष द्या, कारण की शिखांचे धर्मगुरूंना आधीच मुघलांनी काय केलेलं होतं? मारलेलं होतं. बरोबर आहे, शिखांचे धर्मगुरूंना मुघलांनी मारलेलं होतं. अनेक दिवस बरेच धर्मगुरूंचा, त्याच्यानंतर खालसा पंथाची स्थापना झाली, तो आपण भाग नंतर करणार आहोत. म्हणून शिखांचा मुसलमानावर आधीच विश्वास नव्हता. शिखांचा कोणावर विश्वास नव्हता? मुसलमानावर, खान करून मुघलांवर अजिबात विश्वास नव्हता. आणि इंग्रजांनी चाल खेळली. काय चाल खेळली? बहादूर शाहच्या नावाने खोटा फरमान काढला. जर बहादूर शाह जिंकला 1857चा उठाव आणि पुन्हा भारतात इंग्रजांची सत्ता जाऊन जर मुघलांची सत्ता आली तर पूर्ण शिखांचं काय करण्यात येईल? कत्ल करण्यात येईल पंजाबमधनं. मग मला एक सांगा, शीख कोणाच्या बाजूने राहतील? मग शीख कोणाच्या बाजूने राहतील? मग शिखांनी इंग्रजांची बाजू घेतली असेल की आपला जीव वाचवण्यासाठी इंग्रजांची बाजू घेतील की मुघलांची बाजू घेतील? ऑफकोर्स शीख कोणाची बाजू घेतील? इंग्रजांची बाजू घेतील. हा इंग्रजांनी काय खेळला? शिखाने कोणाची बाजू घेतली? इंग्रजांची. हा 1857च्या उठावात एक सांप्रदायिकतेचा खेळ खेळला गेला. मद्रास सुद्धा इंग्रजांच्या बाजूने होतं. मद्रासचं सैन्य सुद्धा इंग्रजांच्या बाजूने होतं. आज पण कारण कळालेलं नाहीये मद्रास इंग्रजांच्या बाजूने का. आज पण कारण इतिहासकारांना पाहिजे त्या पद्धतीने कळालेलं नाहीये की मद्रास इंग्रजांच्या बाजूने का. हा सांप्रदायिकतेचा खेळ कळाला. एका बाजूला हिंदू मुसलमान जरी असले तरी दुसऱ्या बाजूला शीख इंग्रजांच्या बाजूने होते. ठीक आहे, चला. त्याच्यानंतर ही क्रांती संपूर्ण देशात प्रसारित झाली नाही. खास करून उत्तर भारतात ती प्रसारित झाली. आपल्या महाराष्ट्रातून काही ठिकाणीच प्रसारित झाली, आपण पुढे बघणार आहोत. पूर्ण भारतात प्रसारित झाली नाही. त्याच्यानंतर आधुनिक शस्त्रतेचा अभाव होता. आधुनिक शस्त्रांचा काय होता?
अभाव होता. आपण काट्या, तलवारी, भाला याने लढत होतो आणि इंग्रजांकडे इनफिल्ड नावाच्या चांगल्या मॉडर्न त्या काळातल्या बंदुका होत्या. ठीक आहे. आधुनिक साधनांचा अभाव होता. आपण रेल्वे, डाक, तार वापरल्याने इंग्रजांनी काय केलं? रेल्वे, डाक, तार वापरल्या. एका जागेवरून दुसऱ्या जागेवर पटकन सैन्याची ने-आण करता येणं शक्य झालं. भारतीय लोक घोड्यावर, हातात तलवारी घेऊन, काट्या, भाला घेऊन काय करत होते? लढत होते. समजतंय मला काय म्हणायचंय? सो आधुनिक शस्त्राचा काय होता? अभाव होता. ठीक आहे. पुढचं महत्वाचं कारण म्हणजे सैनिकांमध्ये अंतर. ऑफकोर्स ब्रिटिशांचं सैनिक काय होतं? जास्त होतं. त्याच काळामध्ये त्यांनी ऑस्ट्रेलियाहून सैनिक मागवलं, मलेशियाहून सैनिक मागवलेलं होतं. कळतंय मित्रांनो? ही महत्वाची कारण आहेत 1857चा उठाव अयशस्वी होण्याची. ही महत्वाची कारण आहेत मित्रांनो. 1857चा उठाव काय होण्याची? अयशस्वी होण्याची. ठीक आहे. चलायचं पुढे. आता बघा 1857चा उठाव अयशस्वी झाल्यानंतर पुढे काय झालं? आता उठावाचा परिणाम काय झाला? उठावाचा परिणाम काय झाला? आता उठावाचा पहिला महत्वाचा परिणाम झाला की 1858 मध्ये हस्तांतर झालं, म्हणजे ईस्ट इंडिया कंपनी समाप्त करण्यात आली. 1858 मध्ये हस्तांतर झालं मित्रांनो. ईस्ट इंडिया कंपनी काय करण्यात आली? समाप्त करण्यात आली. आणि त्याच्या जागेवर आता ब्रिटिश पार्लमेंटकडे या क्वीन ऑफ इंडियाकडे, क्वीन ऑफ ब्रिटन, ठीक आहे, ईस्ट इंडिया कंपनी काय करण्यात आली? समाप्त करण्यात आली आणि भारताची सत्ता ब्रिटिश पार्लमेंटकडे देण्यात आली. भारताची सत्ता कोणाकडे देण्यात आली? ब्रिटिश पार्लमेंटकडे देण्यात आली. आता ही ईस्ट इंडिया कंपनी आज पण आहे, एका गुजराती व्यापाऱ्याने विकत घेतली. लक्षात ठेवा, ज्या ईस्ट इंडिया कंपनीने भारतावर 150 वर्ष राज्य केलं, ती ईस्ट इंडिया कंपनी आज एका भारतीयाने काय घेतलेली आहे? विकत घेतली. नावाला का नसेना ती विकत घेतलेली. आज तुम्ही इंग्लंडमध्ये जाऊन बघा, इंग्लंडच्या सर्वात श्रीमंत लोकांची यादी काढा, अर्ध्याच्या वरती भारतीय सापडतील. ठीक आहे. इंग्लंडमध्ये बऱ्याच अशा गोष्टी आहेत. इंग्लंडचा सर्वात श्रीमंत व्यक्ती भारतीय आहे, लक्ष्मी मित्तल. येते लक्षात? सो या पद्धतीने तर मग सत्ता हस्तांतर झालं, ईस्ट इंडिया कंपनी रद्द झाली आणि भारताची सत्ता ब्रिटिश पार्लमेंटकडे या इंग्लंडच्या राणीकडे घेण्यात आली. त्याच्यानंतर भारतामध्ये दोन महत्वाच्या संघटना होत्या. बोर्ड ऑफ डायरेक्टर एक होती आणि एक बोर्ड ऑफ कंट्रोल होती. या दोन संघटना रद्द करण्यात आल्या. या दोन संघटना काय करण्यात आल्या? रद्द करण्यात आल्या आणि भारत सचिव हे पद निर्माण करण्यात आलं. भारत मंत्री, भारत सचिव हे पद निर्माण करण्यात आलं. आणि ब्रिटिश पार्लमेंटमध्ये जे भारत सचिवाचं जे ऑफिस होतं त्याला हाय कमिशनर म्हणायचे. काय म्हणायचे मित्रांनो? हाय कमिशन. काय म्हणतात? हाय कमिशन. हाय कमिशन म्हणतात, म्हणायचे, हाय कमिशन म्हणायचे. आणि आज पण इंग्लंडमध्ये जे भारताची एम्बेसी आहे तिला हाय कमिशनच म्हणतात. इंग्लंडमध्ये जी भारताची एम्बेसी आहे तिला काय म्हणतात? हाय कमिशन म्हणतात. बाकीच्या सर्व देशांमध्ये आपण भारतीय राजदूत म्हणतो आणि इंग्लंडमध्ये काय म्हणतो? हाय कमिशन म्हणतो. ठीक आहे. चलायचं. भारत सचिव हे पद निर्माण झालं. कोणते दोन पद रद्द करण्यात आली? बोर्ड ऑफ डायरेक्टर रद्द करण्यात आलं आणि बोर्ड ऑफ कंट्रोल रद्द करण्यात आलं आणि पुढे भारतीय सचिव हे पद काय करण्यात आलं? निर्माण करण्यात आलं. एक महत्वाचं कारण झालं. त्याच्यानंतर बघा काय महत्वाचं कारण झालं की शस्त्र कायदा करण्यात आला. इंग्रजांनी भारतीयांपुढे काय ठेवला? शस्त्र कायदा करण्यात आला की भारतीयांनी आता शस्त्र वापरायचे नाही. लायसन्स सुरू झालं. लायसन्स सुरू झालं आणि शस्त्रबंदी कायदा तुम्हाला माहित असेल 1878 मध्ये आला होता. शस्त्रबंदी कायदा केव्हा आला होता? 1878 मध्ये आला होता. ठीक आहे. त्याच्यानंतर देशी राजांबरोबर काय करण्यात आलं? मैत्री करण्यात आली. देशी राजांबरोबर काय करण्यात आली मित्रांनो? मैत्री करण्यात आलेली आहे. आणि दत्तक वारसा पुन्हा सुरू करण्यात आला. कारण की दत्तक वारसा नामंजुरीनुसार हे महत्वाचं कारण होतं 1857च्या उठावाचं. आणि आता लक्षात ठेवायचं की दत्तक वारसानुसार गेलेली राज्य कोणकोणती आहेत? माझी पाठ आहे, तुमची पाठ पाहिजे. दत्तक वारसानुसार गेलेली पहिली राज्य आहे सातारा. सातारा, उदयपूर, नागपूर, झाशी, कानपूर, बिठूर, लखनौ. ठीक आहे. तर दत्तक वारसानुसार गेलेलं पहिलं राज्य कोणतं मित्रांनो? सातारा. प्रतापसिंह भोसलेंना पण मुलगा नव्हता आणि त्यांचा भाऊ अप्पासाहेब भोसलेंना पण मुलगा नव्हता. ठीक आहे. म्हणून आज जे सातारा गादी आहे, जे स्वतःला सातारा गादीचे वंशज समजतात, ऑफकोर्स ते दत्तक पुत्र आहेत. दत्तक पुत्रांचे मुलांचे मुलं आहेत. आज मूळ शिवाजी महाराजांचं रक्त उपलब्ध नाहीये मित्रांनो. आज मूळ शिवाजी महाराजांचं काय नाहीये? रक्त उपलब्ध नाहीये. मी मागच्या व्हिडिओमध्ये एक सातारा गादीचा इतिहास सांगितला होता, सातारा गादीचा इतिहास सांगितला होता आणि एक कोल्हापूर गादीचा इतिहास सांगितला होता. बघा लक्षात ठेवा मित्रांनो, दत्तक वारसा कोल्हापूर गादीचा इतिहास सांगितला होता. दत्तक वारसानुसार गेलेलं पहिलं राज्य कोणतं आहे? सातारा. दत्तक वारसानुसार गेलेलं पहिलं राज्य कोणतं आहे मित्रांनो? सातारा. मग साताऱ्याचे जे प्रतापसिंह भोसले होते किंवा त्यांचे भाऊ अप्पासाहेब भोसले होते, या दोघांनाही मुलं बाळ नव्हते, म्हणून हे गादी काय केली होती? इंग्रजांनी जप्त केली होती. पुढे जाऊन कोल्हापूरच्या गादीवर पण अशी वेळ आली की शाहू महाराजांना काय घ्यावं लागलं होतं? दत्तक घ्यावं लागलं होतं. म्हणजे आज कोल्हापूर गादी असेल किंवा सातारा गादी असेल, बरोबर आहे, जी महाराष्ट्राचे आराध्य दैवत मानले जातात, या दोघं गादीवरती शिवाजी महाराजांचं मूळ रक्त उपलब्ध नाही, तर दत्तक पुत्रांचे मुलांचे काय आहेत? मुलं आहेत. समजते मित्रांनो मला काय म्हणायचंय? मग दत्तक वारसा पुन्हा सुरू झाला. दत्तक वारसानुसार गेलेली राज्य कोणकोणती आहेत? सातारा, संबळपूर, उदयपूर, नागपूर, झाशी, कानपूर, बिठूर, लखनौ. व्हिडिओ पॉज करून लिहून टाकायचा आहे. सातारा, संबळपूर, उदयपूर, नागपूर, झाशी, कानपूर, बिठूर.
सातारा, संबळपूर, उदयपूर, नागपूर, झाशी, कानपूर, बिठूर एवढी राज्य दत्तकवासानुसार काय गेलेली आहेत. आता पश्चिम सभ्यतेचा प्रभाव भारतामध्ये वाढण्यास काय झाली, सुरुवात झाली. 1833 मध्ये इंग्लिश एज्युकेशन भारतात सुरू झालं आणि तिथूनच खऱ्या अर्थाने पुढच्या 20-30 वर्षामध्ये त्याचे परिणाम भारतात काय करायला लागले, दिसू लागले. सो भारतात इंग्लिश एज्युकेशनचे परिणाम दिसू लागले. भारतामध्ये वेस्टर्न कल्चर डेव्हलप व्हायला काय झाली, सुरुवात झाली. ठीक आहे. आणि इंग्रजांनी भारतीयांबरोबर अंतर ठेवण्यास सुरुवात केली. ठीक आहे. त्यांनी भारतीयांचे ना धर्म सुधारणा करण्याचा जो त्यांच्या पूर्वी जो प्रकार होता त्यांनी तो बंद केला. 1857च्या उठावाचं एक महत्वाचं कारण असं पण आहे मित्रांनो की सतीबंदी केली 1829 मध्ये. 1829 मध्ये काय केली, सतीबंदी केली. बरोबर आहे. 1830 मध्ये पण सतीबंदीच केली होती. 1830 मध्ये काय केली होती, सतीबंदी. 29 मध्ये फक्त बंगालमध्ये केली होती. 29 मध्ये फक्त बंगालमध्ये केली होती. 30 मध्ये मुंबई आणि मद्रासमध्ये केली. 30 मध्ये कुठे गेली मित्रांनो, मुंबई आणि मद्रासमध्ये केली. 1844 मध्ये जर तुम्ही बघाल तर गुलामगिरी प्रथा भारतातनं बंद केली. गुलामगिरी प्रथा बंद केली. 1856 जर बघाल तर विधवा विवाह सुरू झाला. 1856 मध्ये काय सुरू झाला होता, विधवा विवाह, पुनर्विवाह सुरू झाला. तर या सर्व धर्म सुधारणेमुळे भारतीयांना असं वाटत होतं की इंग्रज आपला धर्म भ्रष्ट करत आहेत. इंग्रज आपला काय करत आहेत, धर्म भ्रष्ट करत आहेत. म्हणून 1857च्या उठावात हे एक पण कारण होतं की आपला धर्म भ्रष्ट होत आहे. मात्र इंग्रजांनी 1857च्या उठावानंतर एक शपथ काढली, यानंतर धर्म सुधारणा करायच्या नाहीत. मग त्याच्यानंतर ज्या काही विधवा विवाहासाठी काम झालं, बालविवाहासाठी जे डेव्हलपमेंट झाली ती सर्व भारतीयांनी केली. मग रानडे असतील, पंडित रमाबाई असतील, फुले असतील, सावित्रीबाई फुले असतील, ज्योतिबा फुले असतील, या सर्वांनी मग पुढे धर्म सुधारण्याचं काम हाती घेतलं. येत्या लक्षात. मात्र इंग्रजांनी धर्म सुधारण्याचा नाद पुन्हा केला नाही 1857च्या उठावानंतर. ठीक आहे. तर त्याच्यानंतर भारताच्या आत्मबळामध्ये वृद्धी झाली. आपण पण इंग्रजांशी काय देऊ शकतो, टक्कर देऊ शकतो इंग्रजांना. त्याच्यानं आत्मबळामध्ये काय झाली, वृद्धी झाली, राजनीतिक जागृती झाली. एकता काय असतं, एकतेचं बळ काय असतं हे भारतीयांना कळून चुकलं. एकता एकतेचं बळ भारतीयांना काय झालं मित्रांनो, कळून चुकलं. त्याच्यानंतर संघटनाची प्रेरणा एक काय होतं, या सर्व गोष्टी 1857च्या उठावाचे काय झालेत मित्रांनो, परिणाम झाले. 1857च्या उठावाचे काय झाले मित्रांनो, परिणाम झाले. आता आपण ही केंद्र ऑलरेडी लिहिली आहेत. केंद्र ऑलरेडी लिहिली आहेत. याची पीडीएफ मी टेलिग्रामला ऍप्लिकेशनला टाकली आहे. ऍप्लिकेशन डाउन मध्ये बघा. ठीक आहे. आता कोणत्या इंग्रज अधिकाऱ्याने कुठं तो उठाव दाबून काढला, ही एक लाईन महत्वाची आहे. हा डाटा पण महत्वाचा आहे. कोणत्या इंग्रज अधिकाऱ्याने कुठे उठाव काय केला, दाबून काढला, हे पण परीक्षेच्या दृष्टिकोनातून काय मित्रांनो महत्वाचं आहे. मग दिल्लीमध्ये लेफ्टनंट निबोली असतील, जॉन निकोलसन असेल आणि लेफ्टनंट हडसन असेल, या तिघा लोकांनी दिल्लीचा उठाव काय केला, दिल्ली पुन्हा ताब्यात घेतलं. आंदोलनकर्त्यांकडनं किंवा जे उठावकर्ते होते, उठावकर्त्यांकडनं पुन्हा दिल्ली आपल्या ताब्यात घेतली. कोणी, लेफ्टनंट विबोली असतील, जॉन निकोलसन असेल, लेफ्टनंट हडसन असेल, या तिघांनी. हे नाव महत्वाचं आहे. कानपूरमध्ये बघा, कानपूरमध्ये सर यू व्हिलर असेल आणि कॉलिन कॅम्पवेल असेल, यांनी पुन्हा कानपूर जिंकून घेतलं. लखनौ महत्वाचं आहे. हेनरी लॉरेन्स असतील आणि ब्रिगेडियर असेल, ब्रिगेडियर इंग्लिश असेल, हॉलवेल असेल, हॅवलॉक असेल, जेम्स आउटस्ट्रम असेल आणि कॉलिन कॅम्पवेल असेल. या लोकांनी इंग्लिश जिंकून घेतलं, पुन्हा लखनौ जिंकून घेतलं. समजतंय. बनारस, झाशी जे आहे, युरोस, हा पण प्रश्न येऊन गेलाय ऑलरेडी. युरोस मध्ये पुन्हा झाशी कुणी मिळवली, सर युरोस यांनी मिळवली. ठीक आहे. बनारस, कर्नल जेम्स नील, बनारस मध्ये कोणी, कर्नल जेम्स नील. हा एक स्क्रीनशॉट तुम्ही घ्यायचा आहे मित्रांनो. हा एक स्क्रीनशॉट परीक्षेच्या दृष्टिकोनातून महत्वाचा आहे. समजतंय. चला, या इंग्लिश अधिकाऱ्यांनी 1857चा उठाव मोडून काढला. आणि कोणी कुठे मोडून काढला ते आपण डिस्कस केलं. चला, चालायचं पुढे मित्रांनो, चालायचं पुढे. ओके, आता पुढे जाऊया मित्रांनो, पुढे जाऊया. मी बाजूला होतो, चला बाजूला होतो, स्क्रीनशॉट घेतला तुम्ही. आता पुढचं महत्वाचं म्हणजे आता हेडिंग टाकायचे 1857चा उठाव आणि महाराष्ट्र. आपल्या महाराष्ट्राच्या बाबतीत 1857च्या उठावात काय झालं. ठीक आहे मित्रांनो. बघा, ऍक्च्युली ना 3 लोकांचे दत्तक वारसा नामंजूर झाला होता. 3 लोकांची पेन्शन बंद झाली होती. 3 लोकांची काय झाली होती मित्रांनो, पेन्शन बंद झाली होती. आता 3 लोकांची पेन्शन कोणाकोणाची बंद झाली, जोड्या लावण्यासाठी परीक्षेत पुन्हा येतं. 3 लोकांची पेन्शन बंद झाली. पहिली पेन्शन बंद झाली होती अकबर दुसऱ्याची. ठीक आहे, अकबर दुसरा. कोणाची पेन्शन बंद झाली होती, अकबर दुसरा. हा पण दत्तक पुत्र होता. हा पण काय होता, दत्तक पुत्र होता. अकबर दुसऱ्याची पेन्शन बंद झाली होती आणि याची पेन्शन चालू करण्यासाठी, ही लेटर मुघलमध्ये, उत्तर मुघलमध्ये आपण या राजाबद्दल शिकणार आहोत. ठीक आहे. तर याची पेन्शन चालू करण्यासाठी
याने राजाराम मोहन रॉय यांना इंग्लंडला पाठवलं. राजाराम मोहन रॉयला काय कुठं पाठवलं होतं? इंग्लंडला पाठवलेलं होतं. याची पेन्शन सुरू करण्यासाठी 1831 मध्ये 1831 मध्ये. ठीक आहे. आणि इंग्लंडमध्ये गेलेला पहिला भारतीय व्यक्ती पण कोण आहेत? राजाराम मोहन रॉय. इंग्लंडमध्ये गेलेले पहिले भारतीय व्यक्ती पण कोण आहेत? राजाराम मोहन रॉय. याच्या आधी भारताचा कुठलाही व्यक्ती इंग्लंडच्या धर्तीवर पाय ठेवलेला नव्हता. राजाराम मोहन रॉय पहिले भारतीय व्यक्ती ज्यांनी इंग्लंडच्या धर्तीवर काय ठेवला होता? पाय ठेवला होता. आणि अकबर दुसऱ्याने इंग्लंडच्या राणीकडे पाठवलं होतं राजाराम मोहन रॉय यांना की भाऊ माझी पेन्शन काय करून आण, चालू करून आण. मात्र राजाराम मोहन रॉय यांनी राजा ही पदवी दिली. राजा ही काय दिली होती? पदवी सुद्धा दिली होती. मग लक्षात ठेवायचे राजाराम मोहन रॉय यांना राजा ही पदवी कोणी दिली? दुसऱ्या अकबरने दिलेली आहे. बरोबर आहे. मात्र ब्रिस्टल या शहरामध्येच राजाराम मोहन रॉय यांचा काय झालाय? मृत्यू झालाय. ठीक आहे. ब्रिस्टल या शहरामध्येच कोणाचा मृत्यू झालाय? राजाराम मोहन रॉय यांचा मृत्यू झालाय. नानासाहेब पेशव्यांची पण पेन्शन बंद करून दिली होती इंग्रजांनी. नानासाहेब पेशव्यांची पण पेन्शन काय करून दिली होती? बंद करून दिली होती. मग नानासाहेब पेशव्यांनी आपला माणूस कोणाला पाठवलं होतं? नजीमुल्ला खान. कोणाला पाठवलं होतं मित्रांनो? नजीमुल्ला खान. नजीमुल्ला खानला पाठवलं. प्रतापसिंह भोसले यांची पण पेन्शन बंद करून दिली होती. यांना काढून टाकलं होतं. यांच्या जागेवर यांचे भाऊ अप्पासाहेब भोसलेंना बसवलं आणि दोघांनाही मूळबाळ नव्हतं. शेवटी सातारा हे राज्य इंग्रजांनी आपल्या ताब्यात घेतलं दत्तक वारसा नामबंदूरनुसार. आणि प्रतापसिंह भोसलेंनी कोणाला पाठवलं होतं? रंगोजी बापू गुप्ते. कोणाला पाठवलं होतं? रंगोजी बापू गुप्ते. मग 3 भारतीय राजे ज्यांच्या पेन्शन इंग्रजांनी बंद केल्या आणि तिघांनी आपापले डिफरन्स वकील, डिफरन्स काळामध्ये ना, एकाच काळामध्ये मी एकत्र लिहून घेतलेत. डिफरन्स टाइमावर तिघांनी आपले वकील कुठे पाठवलेले आहेत? इंग्लंडला पाठवलेली आहेत. तिघांनी आपले वकील कुठे पाठवले आहेत मित्रांनो? इंग्लंडला पाठवलेले आहेत. जोड्या लावण्यासाठी इशू होतं. प्रतापसिंह भोसले जे सातारा गादीचे राजे होते त्यांची पेन्शन बंद झाली म्हणून रंगोजी बापू गुप्तेंना पाठवलं. मात्र यश आलं नाही रंगोजी बापू गुप्तेंना. भारतात आले, महाराष्ट्रात आले आणि 1857च्या उठावात त्यांनी पुन्हा भाग घ्यायला काय केली? सुरुवात केली रंगोजी बापू गुप्तेंनी. राजाराम मोहन रॉयला कोणी पाठवलं होतं? दुसरे अकबर यांनी पाठवलेलं होतं. त्याच्यानंतर नानासाहेब पेशवे यांनी कोणाला पाठवलं होतं? नजीमुल्ला खान यांना पाठवलेलं होतं. चालायचं मित्रांनो. मग रंगोजी बापू गुप्ते महाराष्ट्रात वापस आले. रामोशी कोळी यांना एकत्र करून सैनिक उभारलं आणि 1857च्या उठावामध्ये भाग घेतला. ठीक आहे. रामोशी कोळींबरोबर 1857च्या उठावात भाग कोणी घेतला होता? रंगोजी बापू गुप्ते. कोणी केला होता? रंगोजी बापू गुप्ते. मात्र या गटामध्ये रंगोजी बापू गुप्तेंबरोबर महत्वाचे 2 नाव आहेत मित्रांनो, सीताराम गुप्ते आणि केशव नीलकंठ चित्रे. केशव नीलकंठ चित्रे या 2 लोकांनी सुद्धा 1857च्या उठावात रंगोजी बापू गुप्तेंबरोबर काय घेतला होता? भाग घेतलेला होता. रंगोजी बापू गुप्तेंबरोबर काय घेतलेला होता? भाग घेतलेला होता. मी एक टॉपिक लिहून देतो, एक शांततेत सांगतोय, तर व्यवस्थित 2दा व्हिडिओ बघायचा आहे, लिहून घ्यायचा आहे. आणि 5 जुलै 1857ला रंगोजी बापू गुप्ते भूमिगत झाले, इंग्रजांच्या हाती लागले नाहीत. हे रंगोजी बापू गुप्ते झाले. आता हे झालं साताऱ्याच्या बाबतीत. हे कुठे झालं मित्रांनो? साताऱ्याच्या बाबतीत. आता नाव टाकायचंय कोल्हापूर. आता काय झालंय मित्रांनो? कोल्हापूर. आता कोल्हापूरमध्ये 1857च्या उठावात काय होतं बघा. कोल्हापूरची गादी. कोल्हापूरची गादी 1857च्या उठावाच्या बाबतीत कोल्हापूरमध्ये काय झालं बघा. 1857च्या उठावात 21वी आणि 28वी रेजिमेंटने भाग घेतलेला होता कोल्हापूरमध्ये. आणि 5 डिसेंबर 1857ला चिमासाहेब यांनी बंडाचा झेंडा उभारला. ठीक आहे. कोणी झेंडा उभारला होता? चिमासाहेब. हे राजे होते. ठीक आहे. मात्र पोर्तुगीज अधिकाऱ्याने तो काय केला होता? मोडून काढला होता. चिमासाहेब यांना नजरकैदेत ठेवण्यात आलं होतं कराचीला. चिमासाहेबांना कुठे नजरकैदेत ठेवण्यात आलं होतं? कराचीला. आणि 1869 मध्ये त्यांचा मृत्यू झालेला आहे. चिमासाहेबांचा 1869 मध्ये कराची येथेच काय झालेला आहे? मृत्यू झालेला आहे. क्लिअर मित्रांनो. मग 1857चा उठाव म्हटलं आणि कोल्हापूर म्हटलं की तुमच्या डोळ्यासमोर आले पाहिजे मित्रांनो चिमासाहेब. कोण आले पाहिजे? चिमासाहेब. कोल्हापूर चिमासाहेब लक्षात ठेवायचे. स्टेटमेंट महत्वाचं. 21वी आणि 28वी रेजिमेंट. 21वी आणि 28वी रेजिमेंट तुम्हाला काय दृष्टिकोनातून महत्वाची आहे. पुढचं महत्वाचं म्हणजे काय? पुढचं महत्वाचं म्हणजेच काय? जामखिंड. जामखिंडचे संस्थान. ठीक आहे. हे एक संस्थान आहे जामखिंड संस्थान. जामखिंड संस्थानाचे राजे होते अप्पासाहेब पटवर्धन. जामखिंड संस्थानाचे राजे कोण होते? अप्पासाहेब पटवर्धन. ते इंग्रजांच्या मर्जीतील होते. मात्र त्यांच्या हालचाली इंग्रजांना संशयास्पद वाटू लागल्या आणि इंग्रजांनी हा उठाव काय केला होता? दाबून काढला. ठीक आहे. अप्पासाहेब पटवर्धन. महत्वाचं म्हणजे नाशिक. आमचं नाशिक. नाशिकमध्ये एक तालुका आहे पेठ आणि पेठचे राजे भगवंतराव नीलकंठराव यांनी 1857च्या उठावात भाग घेतला. ठीक आहे. आणि त्यांनी भील कोळी यांना एकत्र करून उठावामध्ये काय घेतला होता? भाग घेतला होता. मात्र यात भील कॅप्टन हेनरी हा मारला गेला होता. या उठावात कोण मारला गेला होता? कॅप्टन हेनरी हा मारला गेला होता. शेवटी भगवंतराव नीलकंठराव यांना पेठच्या चौकामध्ये फाशी देण्यात आलेली आहे.
ठीक आहे. पूर्वीच्या काळी भर चौकात फाशी देण्यामागचा उद्देश काय असेल? यावर्षी कदाचित असे काही क्वेश्चन आहेत जी तुमची परीक्षेमध्ये थोडीशी ज्ञानाची डेव्हलपमेंट करतात, आन्सर रायटिंग प्रॅक्टिससाठी थोडंसं मदत करतात. तर पूर्वीच्या भर चौकामध्ये फाशी का दिली जायची? कारण की राजाचा दबाव, राजाचं दहशत जनतेमध्ये पसरावी, शांतता सुव्यवस्था नांदावी. आज सरकारची दहशत जनतेमध्ये पसरणं हा उद्देश नसतो. म्हणून आज चार चौघामध्ये चौकात फाशी दिली जात नाही. समजतंय मित्रांनो काय म्हणतो? पूर्वी फाशी देण्यामागचा उद्देश असावा दहशत पसरावी. आज सरकारची दहशत लोकांमध्ये नाही, हे लक्षात ठेवा. सरकारच्या विरोधात लोक बोलू शकतात. जर दहशत पसरवली तर सरकारच्या विरोधात लोक बोलणार नाहीत. म्हणून चार चौघांमध्ये फाशी न देण्याचं हे एक पण कारण आहे. बरेच कारण आहेत आज चौघांमध्ये फाशी. ऍक्च्युली हा पण एक मुद्दा आहे, फाशी द्यावी की नाही द्यावी, ही पण एक मोठी बहस आहे. ठीक आहे मित्रांनो, पुढचं मुंबई. आता मुंबईमध्ये काय झालं, 10वी आणि 11व्या क्रमांकाच्या पलटणीने योजना आखली. ठीक आहे, मात्र ही गोष्ट इंग्रजांच्या कानावर पडली आणि सय्यद हुसेन आणि मंगल या दोन लोकांना तोफांच्या तोंडी देण्यात आलं होतं. तोफांना बांधून तोफा उडवल्या. कोणाकोणाला हे नाव महत्वाचे आहेत? मुंबईत कोण शहीद झालेले आहेत? सय्यद हुसेन आणि मंगल, आणि बाकीच्यांना जेल झाली. ठीक आहे, या उठावाला नानांचा अप्रत्यक्ष पाठिंबा होता. कोण नाना? नाना जगन्नाथ शंकर सेठ. कोणाचा पाठिंबा होता? नाना जगन्नाथ शंकर सेठचा पाठिंबा होता. मात्र इंग्रजांनी त्यांच्यावर खटला चालवणारी प्रसिद्ध श्रीमंत व्यक्तिमत्व होतं नाना जगन्नाथ शंकर सेठ. बरोबर आहे, नानांचा पाठिंबा होता नाना जगन्नाथ शंकर सेठ. पुढे आपण डिटेल करणार आहोत नाना जगन्नाथ शंकर सेठ यांच्याबद्दल. ठीक आहे, मुंबईचे अभिज्ञ सम्राट, बऱ्याच गोष्टी आहेत. मुंबई निर्माता, ठीक आहे, शिल्पकार मुंबईचे, यांच्या बाबतीत आपण पुढे डिस्कस करणार आहोत. ठीक आहे, तर मग मुंबई म्हटलं की तुमच्या डोळ्यासमोर आला पाहिजे सय्यद हुसेन आणि मंगल पांडेनी, फक्त मंगल. चला झालं मित्रांनो. पुढचं महत्वाचं नाव बघा. पुढचं महत्वाचं नाव आहे, सो या उठावामध्ये आपण इथपर्यंत डिस्कस केलं. उद्या जेव्हा भेटणार आहोत त्यावेळेस पुढच्या गोष्टी डिस्कस करूया मित्रांनो. सो थँक्यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. थँक्यू फॉर प्रवीण अकॅडमी.